चला मॅच 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 स्टार्ट करा. सलामीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वसई विरार प्रीमियर लीग 2026 लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट सीझन 1. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट अर्थात T10 10-10चा धमाका, T10चा धमाका. आणि कालपासून सुरू झालेला क्रिकेटचा सोहळा, ज्या सोहळ्यासाठी बहुजन विकास आघाडीने घेतलेला पुढाकार, त्यानंतर विभाग ग्रुप आणि RS ग्रुपची त्यांना मिळालेली 7 सिग्नेट केलेला प्रयत्न, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा वसई विरारच्या क्रिकेटला ऊर्जा देणारी स्पर्धा, नवी चेतना, नवी उत्तेजना, नवा आयाम आणि नवा विचार देणारी, नवी दिशा देणारी, वसई विरारच्या क्रिकेटला नवी दिशा, लेदर बॉल क्रिकेटला नवी दिशा देणारी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आलेत. रोहनजी सावंत त्यांच्या जोडीना डिंकी दादा, रोमी दादा यांनी घेतलेला पुढाकार, त्याचा मार्गदर्शन, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे की ही स्पर्धा आपल्या वसई विरारच्या खेळाडूंसाठी, क्रिकेटपटूसाठी किती महत्त्वाची ठरले. हॅलो ठीक. चला वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय VVPL अर्थातच वसई विरार प्रीमियर लीग सीझन 1 T10चा हा लेदर क्रिकेटचा हा महासंग्राम, हा रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना पहिला चेंडू येतो यावेळेला धावेंचा श्रीगणेश केला जातोय. बघा पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सिंगल धाव धापकामध्ये येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातो. एकीकडे ऑल इंडिया आयकॉन हार्दिक तामोरे आणि त्यांच्या सोबतीनं अनिकेत आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच रोहनदादा सावंत. आज प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईनं काळजी घेतली जाते आणि दानशूर आणि ह्या स्पर्धेचे सर्व म्हणून रोहनदादा ह्या व्यक्तीकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. मॅचचा धावेंचा श्रीगणेश केला जातोय. सिंगल धाव धापाकामध्ये येत असताना आपण पाहतोय पुढील चेंडू यावेळेला गती परिवर्तन. पार्थ नाईक ॲज अ अष्टपैलू खेळाडू, ॲज अ ऑलराऊंडर आणि एक चांगला खेळाडू म्हणून पार्थची सातत्याने एक वेगळी ओळख राहिली आहे. बघा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर वळण घेणारा तो चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. 135 धावांचा पाठलाग करतोय पार्थ नाईक. पहिले षटक हाताळतोय. चांगला निर्णय करणं, आपल्या आघाडीचं गोलंदाज योग्य पद्धतीने वापरणं ते देखील गरजेचं आहे. अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला हार्दिक तामोरे मुंबईचं यष्टिरक्षक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूला कित्येक वर्ष आपण मुंबईच्या टीमकडनं खेळताना पाहिले असा म्हणजे पटू हार्दिक तामोरे याच अलगडचा खेळाडू आहेत. आणि काही खेळाडूंनी अगदी लक्षवेधी कामगिरी केलेली आहे. त्यापैकी हार्दिक नॉन स्ट्रायकिंग आहेत, हार्दिक तामोरे ते आहेत त्या नॉन स्ट्रायकिंग आहेत. 135 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली 2-3 षटकं किंबहुना पहिली 2 षटकं कशा पद्धतीने, कारण त्या टीमनं पहिल्या 2 षटकामध्ये 47 धावा केल्या होत्या. राऊंड विकेटचा मारा पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातो आणि अनिकेत खऱ्या अर्थानं आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज प्रत्येकाच्या नजरा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर फुलपाड्या वॉरियर्स संघ आणि ऑल इंडिया आयकॉन अर्थातच हार्दिक तामोरे या खेळाडूवर आता प्रत्येकाच्या नजरा आहेत. त्या आशाभूत नजरेनं आता प्रत्येकजण त्या खेळाडूकडे पाहत आहे. त्याच वेळेला पाहिलं तर जागृजी ठाकूर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. नारंगी फाल्कन 888 आणि फुलपाडा वॉरियर्स मधला सामना. हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केला तर गली क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण.
आणि मागे देखील भरपूर चर्चा या स्पर्धेची त्याच करता लागलेली आहे का इथलं टॅलेंट इथली गुणवत्ता या स्पर्धेच्या निमित्तानं जी समोर येणार आहे. म्हणजे जसं म्हणतात ना मराठीमध्ये एक शब्द आहे प्रतिभा. तुमच्यामधलं जी इमेज आहे कदाचित ती प्रतिभा जर तुम्ही योग्य वापरली तर तुमची प्रतिमा तयार होते. प्रतिभा आणि प्रतिमा म आणि बचा फरक आहे, पण कदाचित आयुष्याला नवी वाट इथून सापडू शकेल. हे प्रत्येक खऱ्या अर्थानं पाठच्या 1 महिन्यापासून ही चर्चा चालू होती. लिलाव प्रक्रिया ऑप्शन आपण पाहिलं आणि त्यावेळेला संपूर्ण आता वसई तालुक्यामध्ये ही चर्चा चालू होती. लेदर क्रिकेट खऱ्या अर्थानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं गेलं त्यांची मिळालेली ही साथ संपूर्णतः आयोजक असतील त्यांच्या सोबतीनं खऱ्या अर्थानं पाठीचा कणा पाठीराखा अर्थातच रोहनदादा सावंत असेल, विवा ग्रुप, RS ग्रुप, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, प्रकृती हॉस्पिटल ह्या सर्व आर्थिक देणगीदार आमची सिग्नेटचं चॅनल असेल प्रत्येकानं घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं आजचा हा दुसरा दिवस आणि दुसरा दिवस येत असताना ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात आणि वसई तालुक्यातील सर्वाधिक मोठी लेदर क्रिकेटची ही महास्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहतोय. जो प्रयत्न म्हणजे बहुजन विकास आघाडीनं मागच्या 2 पर्वामध्ये आपण पाहिलं होतं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं यशस्वी आयोजन, अगदी यशस्वी आयोजन मोठ्या स्तरावरती ती स्पर्धा पाहिली होती. काल उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आदरणीय सन्माननीय दिनेशजी लाड सरांनी देखील म्हटलं होतं, ते ज्यावेळेला त्या उद्घाटनाला आले होते त्यांनी म्हटलं होतं की अशी स्पर्धा वसई विरारच्या खेळाडूंसाठी लेदर बॉलची स्पर्धा यावी. आज रोहित शर्मा यांचे कोच म्हणून ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं लाड सरांचं, त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांनी जसं म्हटलं तसा शब्द दिला होता. रोहनजी सावंत असतील, डिंकी दादा असेल, रोमी दादा, की नक्कीच आम्ही प्रयत्न करू, बहुजन विकास आघाडी प्रयत्न करणार, विवा ग्रुप, RS ग्रुप, सिग्नेट या तुम्ही दिलेल्या या एका गोष्टीवरती आम्ही विचार करून या वसई विरारच्या खेळाडूंसाठी एक नवा प्लॅटफॉर्म, नवा मंच आणि नवा व्यासपीठ आम्ही तयार करणार आणि तो दिलेला शब्द या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी खरा ठेवलेला आहे. सुरुवात केली अशी स्पर्धा ज्याच्यामध्ये टॅलेंट दिसणार आहेत. मयूर मांगेला सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. समोर खेळायचं होतं जागेवरनं कडे खेळण्याचा प्रयत्न अनिकेत यांनी केला होता. म्हणजे असं नाही फक्त बोललो आणि झालं, त्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत त्या दिवसापासून. म्हणजे ती स्पर्धा पार पडली होती ती फेब्रुवारीमध्ये, आपण आज 25 एप्रिल आहेत, बरोबर 2 महिने अगोदर ती स्पर्धा पार पडली होती आणि त्यानंतर मागच्या 2 महिन्यामध्ये केलेला तो पाठपुरावा, केलेली मेहनत या सर्व गोष्टी होत्या. शॉर्ट फायनलला अमोल पाटील तिथे मिस करतात, चेंडू चला पाठीमागे एक धाव हे चेंडूवरती पूर्ण केली जातील. म्हणून ते स्पर्धेचा उल्लेख त्याच करता करतो की बाबा फक्त बोललं नाही आहे तर त्याचा पाठपुरावा केला. ती स्पर्धा कशी करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला आणता येईल, आपल्या खेळाडूंची विभागणी प्रत्येक संघामध्ये कसं करता येईल, संघमालक म्हणून कोण कोण पुढाकार घेतील, त्यांच्यासाठी अप्रोच करावं लागणार आहे, त्यांना देखील या स्पर्धेविषयी सांगावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या टीमनं केल्या. रोहनजी सावंत आणि पूर्ण टीम, BBPLचे पूर्ण कार्यकारिणी टीमची मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे लागले. बघा मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. मयूर मांगेला गोलंदाजी मार्कवर आहे, ज्याच्या बॅटमधून एक अष्टपैलू खेळाडू आणि तालुका आयकॉन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळेला टिपलाय जे संपलाय खेळ. अनिकेत स्वस्त्यामध्ये येतो आता डगआउटच्या दिशेनं. आयकॉन प्रत्येकाची नजर या खेळाडूवर होती आणि हार्दिक खऱ्या अर्थानं स्वस्त्यामध्ये गमावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हा खेळाडू ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. मयूर मांगेला गती परिवर्तन आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची चुकी नाही आहे. दिगंबर तांबोरी होता क्षेत्ररक्षणाच्या चांगला खेळाडू, त्याकडे देखील पाहिलं जाताना ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नव्हता. गती परिवर्तन आणि त्यानंतर हार्दिक तांबोरे अगदी स्वस्त्यामध्ये डगआउटच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
बघा 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 5 धावा धाफकावर आहेत. 135चा तो पाठलाग धाफकावर करायचा आहे. इक्वेशन आपण पाहतोय 51 मध्ये 131 धावा अजून देखील धाफकावर बनवायच्या आहेत. न्यू बॅटर उमेश गुज्जर. पाच धावा धापकावर येत असताना उमेश गुज्जर आता समोर आहे. पाहिला न्याहाळला सोडून दिला. पंचांना म्हटलं आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा आहे. उजव्या एसटीच्या बराच बाहेर आहे चेंडू आणि त्या कारणास्तव आता पंच ते हात फैलावतात. अतिरिक्त धाव धापकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत धापकावर 6 धावा येतात. बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो बराच बाहेर होता चेंडू आणि त्या कारणास्तव उमेशनं सोडून दिला. अतिरिक्त धाव ती धापकामध्ये ऍड होत असताना 135चा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या 9 चेंडूंचा खेळ 6 धावा धापकावर 1 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला येतोय थर्ड मॅनच्या दिशेनं. चेंडू सीमारेखा पार चौकार. उमेश गुर्जर आणि अनिकेत अशी जोडी मैदानावरती आहे. त्यानंतर मयूर मांगेलेशा या चेंडूवरती ठोकलेला चौकार. राईट ओव्हर द विकेटचा मारा विकेटच्या आतमध्ये आल्या. बॅटच्या अगदी बाहेर कडेला लागला. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक होता आणि चेंडू गेला तळम्या रिझर्वमध्ये चौकार. स्कोर जाऊन पोचलाय तो 10. 1 गडी बाद 10 धावा धापलकावरती आहेत. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. चौकारांना तो प्रेशर थोडासा रिलीज करण्याचं काम केलं जात आहे. वर द विकेटचा मारा पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेनं हलक्या हातानं पुश केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये ऍड होत आहे. सिंगल धाव देखील तितकीच महत्वाची आहे. म्हटलं जाताना की मुंबईची लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव आहे आणि सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 11 धावा धापकावर येत आहेत. 135चा पाठलाग करत असताना आता आपण फुलपाडा वॉरियर्सचा संघ पाहतोय. एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत धापका नेऊन ठेवले परंतु येथून ती सुरुवात गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितक्याशा धावा आतापर्यंत धापकावर नाही येत परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह म्हणून प्रॉपर लाईन लेन टप्पा आहे आणि त्याला सन्मान देत असताना पुन्हा एकदा ती सिंगल धाव धापकामध्ये येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धापकावर येत असताना ऐकूयात डीजेची धून. आपण या एका षटकानंतर या 3 षटकानंतर आपण टॉस केला षटकानंतर पोहोचल्यात. आपण 3 षटकानंतर नाणेफेकीचा कौल टॉस केला जाणार आहे जिथे विकास 0700 आणि सायना स्पोर्ट्स क्लब यामध्ये होईल टॉस. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते 1 गडी बाद 12 अनिकेत खेळत आहेत. 4 वरती उमेश गुर्जर खेळत आहेत. 5 वरती पाठलाग आहे 135. 135 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 135 धावांचा पाठलाग 2 षटकांचा खेळ संपलाय. आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पवन निजाई क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज. ज्या प्लॅनिंगनं कदाचित नारंगी फाल्कन गेले सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकामध्ये जसा ड्राईव्ह करायचा होता चेंडूला कडे लागला. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने तोपर्यंत फिल्डर आहे वाईड अँगलला. तो थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहे ना तो थोडासा वाईड अँगलला होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन 1 धाव या चेंडूवरती आले. स्कोर जाऊन पोचलाय तो 2.1 षटकांचा खेळ 13 धावा आतापर्यंत धापकावर आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन काय दाखवत आहे 48 चेंडू 123 धावा अजून देखील त्या धापकावर बनवायच्या आहेत. प्रणव निजाई गोलंदाजी मार्कवर एक अपकमिंग यंगस्टर खेळाडू आहे. पॉवर प्लेचं षटक शेवटचं षटक आहे आणि त्या शेवटच्या षटकामध्ये आता धावा धापकावर किती येतात आतापर्यंत 13 धावा ह्या धापकावर येत असताना आपण पाहतोय 2.1 चेंडूंचा खेळ 13 धावा धापकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. उमेश गुज्जर ज्याच्या बॅटमधून चौकारानंतर पुन्हा एकदा ती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. दुसरीकडून अनिकेतला आपण पाहतोय
ओव्हर द विकेटचा मारा, लोअर फुल टचचा चेंडू. यावेळेला बघा क्षेत्ररक्षक आहे, सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. सिंगल धावेने धावपकावर आतापर्यंत 14, 2.2 चेंडूंचा खेळ हा धावपकात होत असताना. आता दोन्ही खेळाडूंपैकी एका खेळाडूला थोडंसं ॲडव्हान्टेज घेणं गरजेचं आहे. बरे आयकॉन बाद झाल्यात, पण आय कॅन डू इट. मलाही करायचं आहे. या तालुक्यामधला मी देखील एक चांगला फलंदाज आहे. मी चांगला खेळ करू शकतो आणि मला या सामन्यामध्ये चांगला खेळ करायचा आहे. याच उद्देशानं तुम्हाला खेळायचं आहे. 46 चेंडूचा खेळ, 121 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. तितकी क्षमता उमेश गुर्जर यांच्याकडे, तितक्याच चांगल्या फटक्यांची ताकद अनिकेत यांच्याकडे. फक्त ते एक्झिक्यूट करायचे आहेत. प्लॅन तुम्ही बनवलाय, डावपेच तुम्ही आखल्यात, रणनीती तुम्ही आखल्यात. त्या रणनीतीला आता समोर आणण्याचं काम करायचं आहे. पुण्यातला चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या दिशेनं फील्ड केला जाईल. भावेश पाटील होते तिथे फील्ड करतील. डॉट बॉलची सांगता होत असताना धावा नाही आहेत. टिचून मारा होतं. पहिली 2 षटकं कदाचित 2 दबाव, 2 प्रेशर 2 गोलंदाजांना निर्माण केला आणि त्यांना त्याचमुळे कदाचित सध्या दबाव जाणवतोय तो बॅटिंग ऑर्डरवरती. प्रेशर आहे, दबाव आहे, परंतु म्हटलं जातं ना की दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते हैं. येथून कोण निखरणार कोण बिखरणार ती येणारी काळ आणि वेळ दर्शवणार आहे. परंतु आतापर्यंत थोडासा पगडा खऱ्या अर्थानं भारी आहे. प्रणव निजाई पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. वेग आहे आणि त्या वेगावर यावेळेला नियंत्रण नव्हतं. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धाव धावपकामध्ये ऍड होत असताना धावपकावर आतापर्यंत व्हाईट बॉल राईट अराउंड द विकेट आले. चेंडू अँगल बनवण्याचा प्रयत्न केला, पण लेफ्ट आर्मरच्या दिशेने चेंडू गेला होता जास्त बाहेर आणि पंचाकडे इशारा आहे. इट्स अ व्हाईट बॉलचा इशारा होत असताना ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेनं थ्रू द कव्हर्स. फिल्डर आहेत भावेश पाटील, फील्ड करती. थ्रो थोडासा वाईडला, एक धाव जलद गतीने जरूर पूर्ण केली. थ्रो आला होता भावेश पाटील कव्हरला फिल्डिंग होते. बॅकअप काय दिले अमोल पाटील यांनी. अमोल पाटीलनं तिथे बॅकअप दिले त्या चेंडूवरती. एक धाव, सिंगल रन आले. सिंगल रन ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 16. एक गडी बाद 16 धावा. 16 धावा धावपकावर येत असताना आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितक्याशा धावा धावपकावर नाही आहेत. प्रणव निजाई पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावपकावर खर्ची पडत असताना अनिकेत संथ गतीने सुरुवात आहे. दुसरीकडून उमेश गुज्जर यावेळेला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. क्षमतावान खेळाडू आहे, टॅलेंट आहे. 2 खेळाडूंपर्यंत आतापर्यंत गोलंदाजी मार्कवर ते ॲक्युरेसी आपण पाहिले. खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे. नो मॅन्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. तुर्ताच 2 धावा सहज आणि सोप्यारित्या धावपकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला रिस्क घेतली होती सर. पॉवर प्लेचं षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये यावेळेला त्या धावा घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये पुन्हा तितकासा नव्हता. बघा हा चेंडू जर पाहिला ना, आता बॅटची फेस आहे ना लवकर बंद झाली. भाई भले का मूव जल्दी बंद हुआ था, त्याकरता तर तो टॉप एट लागला होता. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, पण कॉलिंगमध्ये थोडीशी कमी होती. बघा कॉलिंग नव्हती. बघा दोघं एकमेकांजवळ बघत राहिले. भाई ये कॅच तेरी है मेरी है, तेरी मेरी के चक्कर में गेंद बीच में गिरी है. हे दोघे एकमेकांजवळ बघत राहिले आणि हा जीवनदान लाभले जिथे झेल सुटला गेलाय. अतिरिक्त धाव उजव्या एसटीच्या बाहेर आलेला तो चेंडू. अतिरिक्त धावेने धावपकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 19 येतात. 19 धावा धावपकावर आतापर्यंत आपण पाहतोय. परंतु प्रणव निजाई या खेळाडूंना देखील प्रभावित करणारा मारा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत दाखवला जातोय. आता येथून खऱ्या अर्थानं उमेश असेल, समोरचा खेळाडू आपण पाहतो अनिकेत असेल. 2 खेळाडूंना रिस्क घेणं गरजेचं आहे. अंडर 19चा खेळाडू अर्थातच तो यंगस्टर खेळाडू आणि ते यंगस्टर खेळाडूनं आतापर्यंत प्रभावित करून ठेवलंय सर. ना कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं बस कापला ज्या पद्धतीनं त्यानं गोलंदाजी केली होती. आता प्रणव निजाई देखील आहेत. अंडर 19चा टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे. आणि जसा आपण उल्लेख केला होता दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेला टॉस झाला होता, जी संकल्पना घेऊन RS ग्रुप, विवा ग्रुप, बहुजन विकास आघाडी आले. फक्त क्रिकेट नाही आहे तर यंग टॅलेंट अंडर 19चे खेळाडू त्यांना देखील याच्यामध्ये सामावून घेतले. त्याच्यामुळे आज सर पहिलं म्हणजे जसा सध्या प्रणव खेळतोय ना,
काल देखील तशीच गोलंदाजी अगदी शेवटच्या 18 बॉल 44 मध्ये केलेली ती गोलंदाजी तन्मय कापची आज प्रत्येकाच्या लक्षात येते. तिथे हाताळलेले षटक, मॅचमध्ये आलेला टर्न अराउंड, हे टॅलेंट अंडर 19चं दिसून आलं होतं. आकुटब्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ जॅम केला आहे. जाम थोडासा ट्रॅफिक जाम झाला होता, धावफलक जाम झाला होता, त्याला हा शॉर्ट ऑफ फुल जामचा फटका आणि चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. धावा धापकावर येत असताना आपण पाहतोय इक्वेशन काय दाखवतंय. येणारे 42 चेंडू येणाऱ्या 42 चेंडूमध्ये 112 धावा अजून देखील त्या धापकावर बनवायच्या आहेत. 135चा भलं मोठं लक्ष धापकावर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचा हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. आणि क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. क्रिकेटचा खेळ ना भूतो ना भविष्य म्हणून सातत्यानं क्रिकेटच्या ह्या खेळाकडे पाहिलं जात आहे. आणि तो खेळ पुन्हा एकदा मॅचमध्ये रंगत आणायला आता चालू केलं जात आहे. खेळाडूंना खऱ्या अर्थानं आता एक्सलेट करायला चालू केलंय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 23 धावा धापकावर येत आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेच. साईना स्पोर्ट्स क्लब भरत पाटील आपण या आणि भार्गव पाटील आपण देखील या. दोन्ही संघाचे कॅप्टन चला या लगेच. चला टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेत. आपण त्यांचे मनोगत ऐकणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण टॉस करूया, कारण थोडंसं आपल्यासमोर टास्क देखील असणार आहे. आज वेळेची सांगड देखील घालावी लागते, त्यामुळे हा टॉस महत्त्वाचा आहे. इथे साईना स्पोर्ट्स क्लब आणि विकास 0700 या दोन संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. या स्पर्धेचे शिल्पकार रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. टॉस टेल असा कॉल आणि इट्स अ टेल. टॉस जिंकलाय साईना स्पोर्ट्स क्लबने. फक्त निर्णय आपला सांगा. फिल्डिंग करतो. चला आपण दोन्ही कर्णधाराशी नंतर चर्चा करणार आहोत, पण मॅच ऑन गोईंग आहे. टॉस जिंकलाय साईना स्पोर्ट्स क्लबनं आणि त्यांनी सांगितलं पहिल्यांदा मी फिल्डिंग करू आणि बॅटिंग करताना विकास 0700 पाहणार आहोत. मॅच ऑन गोईंग आहे. बघा मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. यावेळेला येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकार. ओपन केला, कट केला, चेंडूला पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. आता थोडासा वेग वाढवायचा आहे, स्पीड वाढवायचा. उमेश गुर्जरला देखील माहिती आहे मागच्या 3 षटकांचा खेळ संपला. आता वेग वाढवणं, स्पीड देणं, थोडंसा जलद गतीने खेळणं ते देखील आवश्यक असणार आहेत. आणि ते दाखवायचं असताना पहिल्या बॉलवरती चौकार. हलक्या हातानं खेळायचं होतं, स्ट्राईक रोटेट करायचं होतं. थोडंसं प्री माइंडेड स्ट्रोक होता. यावेळेला ते ड्राईव्हला नाही केलं, ड्राईव्हला गेलेच नाही. प्री माइंडेड जसं पूर्वनियोजित काही एखादा आपला कार्यक्रम पण असतो ना, अगदी पूर्वनियोजित, तसं ते पहिल्यांदा ठरवलं होतं की या चेंडूला थोडंसं खेळायचं हलक्या हाताने. हा डॉट बॉल पहिल्यावरती सिंगल, त्यानंतर आलेला चौकार, त्यानंतर आलेला डॉट बॉल. स्कोर आहे 1 गडी बाद 28 धावा धापकावर आतापर्यंत 1 गडींच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा धापकावर येत असताना प्रिन्स परेरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला खेळ देखील आपण प्रिन्सचा पाहिला होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं सर आता प्रेशर बनवणार आहे. 135चा पाठलाग आहे आतापर्यंत. हवी तितकीशी साथ आतापर्यंत नाही आहे आणि त्या कारणास्तव आता येणारे निर्धाव चेंडू तो प्रेशर बनवणारे असणार आहे. दोन्ही वाढवतील, म्हणजे प्रेशर पण वाढवतील आणि हा ट्रिपल आर आहे ना, रिक्वायर 100
तो पण वाढवतील. तो पण आता पहिल्या सुरुवातीला जर पाहिलं तर 13च्या घरामध्ये होता, 14वरती गेला तर 17च्या आसपास रन पर ओव्हर जो वाढलाय ना तो थोडासा वेग वाढवायला लागणार आहे. आकुटप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला पॉईंटच्या क्षेत्ररक्षक भावेशच्या बाजूनं, जोपर्यंत डीपोनं क्षेत्ररक्षक येतील, दिगंबर फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले गेले आहेत. गरज नाही आहेत, आवश्यकता नाही आहेत, त्यावेळेला असे थ्रो केले जातात. भाई इसकी क्या जरूरत थी, याची गरज नव्हती, आवश्यकता नाही. या एका धावेचं मोल नंतर लक्षात येईल. भाई एक रन की अहमियत ना बाद में पता चलेगी, पहिले पता नहीं चलता, हम आराम से चलते हैं. ज्यावेळेला मोबाईलची बॅटरी पण आपली फुल असते, भरपूर गेम खेळतो, भरपूर व्हिडिओ बघतो, जेव्हा ती लो होते ना त्यावेळेला कळते बाबा एक एक पर्सेंटचं काय किंमत असते, महत्त्व असते. यावेळेला फेकीत ती नेकी नव्हती आणि सिंगलचं धुक्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 30 धावा धापकावर येत असताना यावेळेला येतोय चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेखा पार, षटकार, 6 धावा. ते जागा बनवला, रूम बनवला. बाई मिला रूम मचाई धूम. उमेश गुर्जरने बघा जागा बनवली, लेग स्टंपच्या बाहेर गेलं, थोडासा रूम बनवला आणि जब मिलेगा रूम तो मचाएंगे धूम. उमेश गुर्जर तेच दाखवायचं असताना 4 षटकं संपले, 36 धावा धापलकावरती आहेत. कॉमेडी बॉक्समध्ये आमच्या जोडीला थोडंसं हलकासा बदललेलं, याच्या अगोदर आपण मृदुल यांचा आवाज ऐकलात. पुन्हा एकदा प्रमोद तांबडकर सर जॉईंट होतील. स्कोर झाला 36 आणि आता धावा करायची आहेत त्या 6 षटकांचा खेळ शिल्लक आहेत. 99 36-99. अनिकेत रिटायर्ड आउट बाहेर जातात आणि त्यांच्या जागेवरती जातील आता सुमित डेकळे. आपण टेनिस बॉल क्रिकेट भरपूर पाहिलंय, ज्यामध्ये अगदी टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून बिरदावली ज्याच्या नावावरती आहेत ना, तर बाहुबली टेनिस क्रिकेट तसा तो आहे. पण MPL देखील खेळलाय, मुंबई प्रीमियर देखील खेळलाय. आजही पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट चांगल्या पद्धतीनं खेळतोय. आज अशा सिच्युएशनमध्ये तो आलाय ज्यावेळेला 6 षटकामध्ये 99, ज्यावेळेला 99 धावा करायचे ना, मग प्रयत्न 100% करायचे, तो 1% पण बाकी ठेवायचा नाही. तीच कहाणी नारंगी फाल्कन 888साठी आहे. त्यांच्यामध्ये 888 आहेत आणि शक्य झालं ना तर त्या टीमने सांगितले त्यांना 99 करायचे आहेत, आपण 88 देऊया, त्याच्या पुढे जाऊन द्यायचं नाही आहेत. 36 बॉलचा खेळ आहे आणि 99 धावा करायचे आहेत. प्रमोद सर आपली स्वागत आहे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिशय सुरेख फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट राऊंड खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार आलाय. षटकार. पुन्हा एकदा संपूर्ण मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत. आणि या ठिकाणी जसं जसं समालोचन कक्षामध्ये बदल झाला त्यांच्या स्वागतासाठी समोरच्या दिशेने एक खणखणी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि भरपूर म्हणजे ब्रूट मोबाईलसाठी भरपूर क्रिकेट खेळले. सुमित डेकले यांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार, स्कोर जाऊन पोहोचलाय 93 करायचे आहेत. अजून 35 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू चाललाय, जोपर्यंत आदर्श येतील फील्ड करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण अशा वेळेला असाच फलंदाज पाहिजे टीमला, खास करून फुलपाडा वॉरियर्सला. नावामध्ये त्यांच्या वॉरियर्स आहेत, योद्धा तिथे लिहिले आहेत. आणि ज्यावेळेला योद्धा मैदानावरती उतरतात ना त्यावेळेला ते क्रिकेटचं मैदान नाही राहत, ती रणभूमी होते. आता त्या रणभूमीमध्ये त्यांना रन करायचे आहेत, त्याच्यामुळे रन विथ फन की फन विथ रन. स्कोर झालाय 43. 43 धावा. जर आपण बघितलं पुन्हा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल. दरम्यान या ठिकाणी मिसफिल्ड होते, सिंगल डबलमध्ये कन्वर्ट नाही करणार. कारण बघितलं पण सुमित अतिशय स्ट्रॅटेजीने आलेले आहेत. ठाण लिया है मन में, अभी तो कुछ करना पडेगा. आणि जसं सरांनी उल्लेख केला होता की योद्धा, आणि योद्ध्यासारखी कामगिरी करावी लागणार. 33 बॉल आणि 91चं समीकरण आहे. सुमित जर आपण बॅट स्विंग बघितली ना, अतिशय ताकदीने बॅट फिरवली जाते आणि तो आपण षटकार पाहिला. त्यानंतर आपण बघितलं सुरेख फटका या ठिकाणी, पॉवरफुल बिग आलाय खणखणीत षटकार.
आपली मैदानावरती उतरला आणि खलबली मचवलेली आहे. भावेश पवार पाटीलचा हा चेंडू बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि ताकद लांब 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 वरचा षटकार ठोकलाय. सिक्सर 50 धावा या षटकारानं धावा झाल्या. दापलकवरती 50 4.4 षटकांचा खेळ झाला. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राईज झाले निशाजी चोरके यांच्या माध्यमातून 500 रुपये. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फुलपाडा वॉरियर्ससाठी प्रत्येक सिक्सर प्रत्येक सिक्सला प्राईज आलंय आणि सुमितना माहिती आहे भाई प्राईज विथ प्राईड ही पाहिजे, प्राईज ही पाहिजे. आउट ऑफ द पार्क षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुमित डेकले ऑन फायरिंग आपल्याला पाहायला मिळते. जो रिक्वायर रन रेट जो होता ना हळूहळू आता टप्प्याटप्प्याने कमी होत चाललाय. या 2 षटकारानंतर रिक्वायर रन रेट कमी झालाय आणि ती मयूरची पुनरावृत्ती होते का पाहायला लागेल. कारण मयूर जर आपण बघितलं त्यांनी 3 षटकार मारले होते. 30 षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी सुमित डेकले यांच्या बॅटमधून येतोय का पाहायला. रिक्वायर्ड जर आपण 31 बॉल आणि 79 रन्स रिक्वायर्ड आहेत. सुमित डेकले 4 चेंडूंचा खेळ. हो काय खेळी पाहायला मिळतंय. म्हणजे जवळजवळ 475च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 19 धावा 3 षटकार खणखणी आपल्याला पाहायला मिळाले सुमितच्या बॅटमधून. आणि नक्कीच या ठिकाणी रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी तो गेलाय आणि त्यानंतर जी जसं तुम्ही उल्लेख केला ते रिटायर्ड होऊन एक आलाय फलंदाज पण अरे शेल आणि इथं ना शेल कॉप्लेन सगळं शेल आणि शेल लवकर ये. सुमित बाद झालेत. 19 धावांचं योगदान त्याने दिलं. 3 षटकार ठोकून सुमित बाद झाले तंबूच्या दिशेने. त्याचा भावेशचा चेंडू मिडल नेक्स्ट मोरचा चेंडू त्यावरती पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये डीप मिडिकला क्षेत्ररक्षक होते त्याने टिपलाय हा जेल. भाई बारी बारी सबकी बारी. पिछली बार सुमित भाई की थी, इस बार भावेश पाटील की. तसा कुटुंबाच्या चेंडूवरती महत्त्वाचा विकेट महत्त्वाचा गडी त्यानं प्राप्त केला आहे आणि T10 मध्ये हाच धमाका आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं या स्पर्धेची धूम पूर्ण वसई विरारमध्ये नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये मुंबईपर्यंत आहे. प्रत्येकजण ही स्पर्धा पाहतोय, निहाळतोय, बघतोय, एन्जॉय करतोय. प्रेक्षक वर्ग या मैदानावरती येतोय तो देखील एन्जॉय करतोय आणि त्याला कारण आहे कारण बहुजन विकास आघाडीचा प्रयत्न विभा ग्रुप RS ग्रुपनं मांडलेली एक संकल्पना एक योजना एक विजन घेऊन दोन्ही समोर चालले. सिग्नेटची मिळालेली साथ आणि त्या सर्वांच्या साह्यानं सुरू असलेला हा क्रिकेटचा थाट जो मैदानावरती बघतोय. 5 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 56. 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 30 मध्ये करायचे 79. 79 करायचे आहेत. काल एक सामना होता जिथे 31 बॉल 81चा मॅच होता. तो देखील मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेला होता. आता देखील तीच परिस्थिती असू शकेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. रोहित एका बाजूला उमेश गुर्जर आहे दुसऱ्या बाजूला रोहित सज्ज होतील. नॉन स्ट्राईक खेळला प्रिन्स परेरा.
आई जीवदानी मातीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि अगदी तिच्याच शरणाशी म्हणूया किंवा तिच्याच पायथ्याशी असलेलं हे मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेला T10चा क्रिकेटचा धमाका. 30 बॉल 19 धावांची पाठलाग करायचे. 79 रन रिक्वायर्ड. पहिला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे थोडंसं दूरवरती, 1 बाउंस स्पीड केलं जाईल. फिल्डिंग थोडीशी करा, त्याला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतील. या 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. 58 धावा धापलकावरती. दोन्ही डगआउटमध्ये नजर टाकली आता टेन्शन आहे, कारण पहिला सामना जिंकायचा आहे. पहिला सामना जिंकला, तुम्ही थोडेसे पुढे गेले, एक विजय संपादित केला तर तुम्ही क्वालिफाय झाले. त्याच्यामुळे स्टार्ट पहिला मॅच महत्त्वाचा आहे, कारण असाच एक पहिला सामना विजयाच्या उंबरठ्यावरती असताना RS ग्रुपनं गमावला आणि त्यानंतर त्यांना या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. म्हणून पहिला सामना महत्त्वाचा आहे. पहिला सामना महत्वाचा. नक्कीच प्रिन्स परेरा त्या दृष्टीने प्रयत्न करतायत. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी नॉमॅन्स लँड मध्ये चेंडू येतोय आणि चेंडू 1 बाउन्स ऑन द रोप आलाय. खणखणीत षटकार. टीम की उम्मीद है और उम्मीद के ऊपर दुनिया टिकी है. या टीमची उम्मीद, आस, अपेक्षा, आकांक्षा सर्व काही उमेश गुर्जर यांच्यावरती एकवटलेले आहेत. हा कोट्यापॅचा चेंडू होता. पुन्हा एकदा फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत तिथपर्यंत डीपवरती जबरदस्त फील्ड करतील मयूर. एक धावे चेंडूवरती पूर्ण. जी एकाच्या जागेवरती 2 दिल्या ना, त्या 2मुळे ते 4 आल्यात. त्या 2मुळे ते 4 आले होते. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रोहित यादव क्रमांक आता 5 वरती बॅटिंगसाठी आल्यात. हे षटक महत्त्वाचं आहे. प्रिन्स पर्यांचं पहिलं षटक 13 धावांचं त्याने हाताळलं होतं. 27 चेंडू आणि 72 धावा करायचे. 72-27 7-2-7. समीकरण उलट आहे. जर बघितलं आपण 72 धावा आणि 27 बॉल या ठिकाणी जर बघितलं आपण तर फुलपाडा वॉरियर संघाला फेस करायचे आहेत. पुन्हा एकदा रोहित यादव अजूनही खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईकवरती पाहतोय आपण प्रिन्स परेरा. चांगली गोलंदाजी. मागे ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. मोठे फटके येत नाही आहेत आणि आणावे लागतील यावेळेस जर बघितलं आपण तर फुलपाडा वॉरियर संघाला. कारण जर आपला पहिला विजय या ठिकाणी संपादन करायचा असेल तर या ठिकाणी जर आपल्याला आता बघितली तर थोडीशी नाजूक स्थिती आहे फुलपाडा संघाची, परंतु अशक्य असं नाही आहे. चला, अशक्यला तुम्हाला शक्य करायचं आहे भाई. इम्पॉसिबल पॉसिबल. आय एम पॉसिबल. इम्पॉसिबलमध्ये तोच शब्द आहे. 16च्या 6 आता रिक्वायरमेंट आहे. 16.65 केलाय. याचा अर्थ प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये 3 फटके मोठे खेळायचे आहेत. 63 धावा धापलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्ट्रायकरला रोहित. ड्राईव्ह करायचा होता, थोडासा दिशेला लागलाय. चेंडू थर्डमॅनला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले जाईल. एका धाव्याने धापलकामध्ये होईल वाढ. चावून पोचलाय तो स्कोर 64. पण आता 6-4 मारावे लागतील तरच हा धावफलक 135 पर्यंत जाऊ शकेल. शेवटचा बॉल आहे 6व्या षटकातील. धावा आहेत धापलकावरती 64. 25 चेंडू आणि 71 धावा. 25 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता. नारंगी फाल्कन संघ ट्रिपल एटचा संघ आहे. नारंगीचा संघ आहे आणि नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत तिखट मारा करण्यामध्ये यश मिळालंय. सुरेख फटका या ठिकाणी. खणखणीत आवाज आलाय चेंडूचा आणि चेंडू पाठवलाय दूरवर, लांबच लांब आलाय. खणखणीत षटकार. हे 13 मेरा वाला खेळे. निशाजी सोरगे यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. उमेश गुर्जर यांच्या बॅटमधनं शॉर्ट ऑन पूलचा फटका. पूल पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडूला पाठवले. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 65 करायचे आहेत. 24-65. 24 बॉल आणि 24 मध्ये करायचे आहेत 65. मॅच बनलाय भाई. खिचडी पक रही है.
मॅच बनलाय, खिचडी पक रही आहे. दोन्ही बाजूला टेन्शन वाढत चाललंय, दबाव थोडासा वाढत चाललाय आणि ज्या वेळेला टेन्शन वाढते ना त्यावेळेला ती वेळ असते कॉन्ट्रीब्युशन देण्याची. दोन्ही बाजूनं बॅट्समनला त्याचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, बॉलरला त्याचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. 6 षटकं संपली होती त्यावेळेला नारंगी फाल्कन 888चा संघ होता 98 वरती. 2 विकेट त्याने गमावले होते. फुलपाडा वॉरियर्स 70 धावा आहेत, 3 गडी त्याने गमावले आहेत. इथे थोडेसे मागे आहेत फुलपाडा वॉरियर्स, पण भाई कभी भी आगे जा सकते, ओव्हरटेक कधी करू शकतील. कारण ही ती वेळ होती ना ज्यावेळेला स्पिनर आले होते. एका बाजूला दुर्वेश बेतले आले होते, उमेश गुर्जर आले होते, त्यांनी धावसंख्येला थोडासा लगाम लावला होता, स्कोरबोर्ड ताडवला होता. एका षटकासाठी रॉस्टन डायस आले होते, त्यावेळेला तो क्षण होता त्या 6 षटकानंतर. हे सध्या स्क्रीनवरती जर आपण पाहिलं तर मॅनहॅटन चार्ट पहिल्यांदा छोट्या छोट्या बिल्डिंग्स होत्या, आता थोडेसे टॉवर उभं केले. मागच्या षटकामध्ये तर मोठा टॉवर उभारण्याचा प्रयत्न त्याने देखील केला, कारण तिथे 24 आल्या होत्या. इथे तर पाहिलं तर योगदान दिले ते 14 धावांचं. आपण 24 बॉल आणि 24 मध्ये करायचे त्या 65. डावकरी आता गोलंदाज आलाय भावेश पाटील, गोलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू आलाय. स्कोर आहे 70. तर पाठीमागच्या षटकामध्ये बघितलं ना तर भावेशवरती प्रहार केला होता सुमित याने. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का नाही. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडलाय, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि या ठिकाणी जर ओव्हरटेक करायचं असेल ना तर एक्सलेटरवरचा पाय काढता कामा नये, तो आता आपल्याला आणखी दाबून घ्यायचा आहे. तरच या ठिकाणी जर बघितलं आपण तर फुलपाडा वॉरियर संघ या ठिकाणी ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकतो. बिल्कुल सही ड्राइवर वही होता है, तो वक्त पे बराबर गियर को चेंज करता है. आता तो गियर चेंज करायचा आहे, थोडासा टॉप गिअरमध्ये गाडी टाकायची आहे, कारण गाडी अशी वाटते थोडीशी ट्रॅफिकमध्ये फसले, त्या गाडीला अलगद बाहेर काढायचं आहे. उमेशकडे ती क्षमता आहे, पण हे बॅट आलाय मैदानावरती. उमेश गुर्जर वर्सेस भावेश पाटील, कोकिराचा खेळाडू एका बाजूला आहे. सायनाथकडनं क्रिकेट भरपूर उमेश गुर्जरनं खेळलंय. दॅट्स अ बिग बॅटल. एकमेकाला करतील टॅकल आणि कोण होईल सफल. ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिलं, न्याला सोडून दिलं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलनं धावफलक 1 पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1-1 पुढे चाललाय. हे बॅटला 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 63 धावा करायचे आहेत. नक्कीच. आणि बाहेर ठेवण्याचा प्रयत्न वारंवार का केला जातोय, कारण तुम्ही जर पायावरती चेंडू देणार तर आम्ही त्याला ठोकणार. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि टिपलाय, झेल संपलाय बॅटरचा खेळ. अतिशय सुरेख पारी या ठिकाणी आपण जर बघितली उमेश गुर्जर याची 38 धावांचं योगदान दिलं आणि गरज होती या फटक्याची नक्कीच संघासाठी, मात्र टायमिंग करू शकले नाही. थोडीशी घाई पाहायला मिळाली. बॅटच्या वरच्या टोल चेंडू त्या ठिकाणी लागला आणि नक्कीच या ठिकाणी सुंदर झेल टिपला गेला. आपण वारंवार स्क्रीनवरती पाहू शकता. उमेश गुर्जर एक चांगली पारी या ठिकाणी संघासाठी. नवीन फलंदाज हा 6.4 षटकांचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 72. न्यू बॅट्समन सोहेल भावेश पाटील येथील बॉलिंग मार्कवरती. बॅक टू द बॉलर खेळ होता, हाताला लागून चेंडू निसटलाय. रिफ्लेक्शन परफेक्ट होते आणि एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक फायटिंग खेळाडू आहे भावेश पाटील, गोकिरेकडनं भरपूर क्रिकेट त्यांना खेळलेले आहेत. बघा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टॉप द बॅट लागला होता, खालच्या बाजूला चेंडू लागला होता फॉलो थ्रूमध्ये. झेल टिपण्याचा प्रयत्न, तिथे स्कोर जाऊन पोहोचलाय 73.
पण आता जर बघितलं सर तर रिक्वायर्ड रन रेटचा जो फासला आहे हा वाढत चालला आहे. 19.58ची गरज आहे. टार्गेट आहे 135चं. आणि जर आपण बघितलं तर फुलफाडा वॉरियर्सचा 7.5चा खेळ झाला आहे. पुन्हा एकदा उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पुन्हा पंच वाईट म्हणून दंडित करतायत. 5.5चा खेळ झालेला आहे आणि 74 धावा जर बघितल्या पण टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी बॅकफुटवर गेले, फटका एक्झिक्यूट केला, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल. बॅकअप चांगला आहे आणि भावेश एक चांगला स्पेल भावेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भावेश जर बघितलं ना सर पाठीमागच्या षटकामध्ये महागडा ठरला होता, परंतु या षटकामध्ये बघितलं आपण चांगलं कमबॅक केलं, एक विकेट सुद्धा बाद केले आणि 5 धावांची या ठिकाणी फक्त खर्च केलेत. जर आपण बघितलं फुलपाडा वॉरियर संघ 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 75. 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 18 चेंडूमध्ये जर इथून पाहिलं तर 60 धावा अजूनही करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 60 रन रिक्वायर्ड. 60 धावा करायचे आहेत. रोहित यादव 3 वरती खेळतात, सोहेल 6 वरती खेळत असताना 18 बॉल 18 मध्ये करायच्या आहेत त्या 60 धावा. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट सीझन 1 चा खेळ आपण बघतोय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 60 धावा करायच्या आहेत. प्रणव निजाई आल्यात हे षटक हाताळण्यासाठी. हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये धावा आल्यात 20, 22, 25. मॅचमध्ये कमबॅक होईल फुलपाडा वॉरियर्स. या षटकामध्ये नारंगी फाल्कननं टिचून मारा केला, जसं मागे मागचं षटक भावेश पाटीलनं हाताळलं होतं फक्त 5 धावांचं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, जाणून मोजून अगदी फेस ओपन केली गेली होती आणि चेंडूला पाठवलंय थर्ड मॅन रिझर्व मध्ये चौकार. म्हणून बॅटची फेस थोडीशी ओपन केली, लेट खेळलं थोडंसं. थर्डमॅन क्षेत्र खाली होतं, ते थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकारानं स्कोर जाऊन पोचलाय 79-79. नक्कीच चांगला त्या ठिकाणी डिफेन्सिव्ह फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावेचं योगदान या ठिकाणी मिळतोय. मोठा फटका पूलचा खेळायचा होता, मात्र या ठिकाणी पायान अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू नाही थांबला. चेंडू आलाय ऑन द रोप, खणखणीत चौकार. पण रे थोडंसं बेकार है. 4-4 रन फायदेमंद है. 4-4 धावा पाहिजे या षटकामध्ये. रोहित यादव नावामध्ये त्यांच्या रोहित हा हिट त्यांना ठरायचं आहे, टीमला जिंकायचं आहे. फुलपाडा वॉरियर्सला 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 52 धावा करायच्या आहेत. 16 डिलिव्हरी रिमेनिंग अँड 2 रन रिक्वायर. 52 धावा करायच्या आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. प्रणव निजाईच्या गोलंदाजावरती केलेलं आक्रमण. ऑफस्टंपच्या बाहेर, जास्त बाहेर आहे. पंच इशारा करता इट्स अ वाईट बॉल. स्क्वेअर मारा. खराब गोलंदाजी आपण जर पाहिली तर स्क्वेअर मारा होत आहे. व्हाईट बॉलला स्कोअर पुढे जाईल. 16 चेंडूचा खेळ आहे आणि 16 मध्ये करायचे 51 धावा. 16 मध्ये 51ची गरज आहे. जर बघितलं तर थोडासा फासला कठीण आहे, परंतु अशक्य असं नाही आहे. रोहित यादव समोर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धाव्याने धावसंख्या पुढे सर केला. 85 ना 15-50 समीकरण आहे मैदानामध्ये.
15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 डिलिव्हरी रिमेनिंग अँड 50 रन रिक्वायर्ड. 15 अँड 50 15 करायचे आहेत त्या 50 धावा. पुढचे 3 चेंडू महत्त्वाचे आहेत प्रणव निजाईचे आणि 3 चेंडू महत्त्वाचे असतील ते फुलपाडा वॉरियर्ससाठी. सोहेल खेळतात 1 वरती 12 वरती बॅटिंग करतात रोहित यादव. 8व्या षटकाचा खेळ सुरू आहे. छप करायचा होता, वाईट यॉर्कर हाताळला होता. चांगली गोलंदाजी प्रणव निजाई यांची. आणि जो प्रयत्न कदाचित वसई विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून अंडर 19चे खेळाडू, ऑल इंडियन खेळाडू, तालुका आयकॉन, इतर संघातील खेळाडूंना एकत्र आणण्याची जी मोड बांधली गेली एकत्र आणेल ना, त्याच्यामधनं बऱ्याच जणांचं टॅलेंट समोर आले. जसं कहते ना, किसी किसी की प्रतिभा आहे ना छप जाती है, किसी की छिप जाती है. इथे छिपणार तर काही नाही आहे, बाकी छपी जाएगी. स्कोर 85. नक्कीच चांगला प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू आहे. डॉट चेंडू येतात बॅक टू बॅक 2 आपण पाहतोय. प्रणव निजाई चांगली गोलंदाजी, यंगस्टर आहेत. आतापर्यंत 1.5 ची गोलंदाजी केलेली आहे. 21 धावा खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे नारंगी फाल्कन ट्रिपल एट संघाकडून. प्रणव निजाई, रोहित यादव 8 चेंडू 12 धावांचं योगदान. आणि सोहेल पाहतोय आपण 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी बॅट खाली चेंडू होता, मात्र मोठा फटका नाही खेळू शकले. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि 1 धावेने धावसंख्या 86 86 धावा. जर बघितलं आपण 8 षटक या ठिकाणी समाप्त झाले आहेत आणि फुलपाडा वॉरियर संघ 4 बाद 86 धावा. आपण बघितलं तर व्यासपीठावरती मान्यवर देखील दाखल झाले. या स्पर्धेचे शिल्पकार रोहनदादा सावंत, त्याच्या जोडला जागृती ठाकूर आणि पाठीमागे जर बघितलं तर सत्यवान सापणे आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची पूर्ण टीम देखील दाखल झाले. कारण विरारच्या पूर्वेकडील भाग, वैतरणाचा भाग, तिथल्या ग्रामीण खेळाडूंना संधी मिळावी त्याकरता वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचं देखील शानदार आयोजन केलं जातं. आणि सध्या बरोबर रोहनदांचे सोबत चर्चा करताना ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, चेंडू चालाय, जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक आहेत भावेश पाटील फीड करतील. बरोबर स्टेजवरती आपण पाहिलं होतं सत्यवान सापणे, पंकज पाटील, ही सर्व वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची जी कोर कमिटी आहे आणि ती कोर कमिटी देखील सध्या ही स्पर्धा पाहते. कारण त्यांचा देखील प्रयत्न असतो जसा रोहनदादा आणि यांच्या विभाग ग्रुप आणि आर एस ग्रुपचा प्रयत्न आहे वसई विरारचं क्रिकेट थोडंसं प्रगत व्हावं, थोडीशी चालना मिळावी. त्याच उद्देशानं वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची ही कोर कमिटी देखील पूर्वेकडचा भाग ग्रामीण पदल्यावरती पाठ तिथल्या खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. समीकरण पाहतोय आपण 11 चेंडूने 43 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आहे. वारंवार या ठिकाणी वाईट चेंडू हाताळले जात आहेत, मात्र तेवढासा फायदा फुलपाडा वॉरियर्स संघाला होईल असं वाटत नाही आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. 11 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. नारंगी फाल्कन्स ट्रिपल एट संघ पहिला अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळले आहे. सरळ चेंडू भिरकावून दिलाय आणि आलाय षटकार. प्रॉमिसिंग लीग आहे आणि व्हेरी व्हेरी परफॉर्मन्स लीग आहे. 10 मध्ये 41 करायचे, 10 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. दहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 41 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे.
कट करायचा होता चेंडू पाठीमागे निघून झाला. डॉट बॉलची सांगता होत असताना न बॉलचा खेळ शिल्लक 41 धावांची आवश्यकता. रोहित यादव दुसऱ्या बाजूला सोहेल. पार्थ प्रयत्न करतो. एक चांगली इनिंग पार्थनं पहिल्यांदा बॅटिंग करताना साकारली होती. 48 धावांची खेळी आपण पार्थ नाईकची पाहिलेत. त्यानंतर त्याचा रोल आहे तो ॲज अ बॉलरचा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. 7-8 धावा खर्च केल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 94 धावा धावफलकावरती आहेत. पार्थ नाईक चांगली गोलंदाजी या ठिकाणी. बॅटच्या कडे घेऊन चेंडू गेला तिकडे क्षेत्ररक्षक येतोय परंतु एकच धाव या ठिकाणी. चांगली गोलंदाजी राहिली आहे पार्थ नाईक याची. 4 चेंडू आतापर्यंत खर्च केले आणि बघितलं तर हे दुसरं षटक आहे पार्थ नाईक याचा आणि 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत नारंगी फाल्कन 888 संघामार्फत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक लागलेला 8 मध्ये करायचे ते 40. 8 बॉल रिमेनिंग. 40 धावा करायचे आहेत. स्ट्रायकरला सोहेल. ब्लॉक डिलिव्हरी. जे छोटे मुलं आहेत त्यांना सूचना आहे कुठल्याही खेळाडूंच्या डगआउटमध्ये तुम्ही जाऊ नका. नन्हे मुन्ने राही. मॅचचा आनंद घ्या पण बॉल पण बघा. तिथे चेंडू तुम्हाला लागू शकतो. तिथे इजा होऊ शकते. त्याकरता त्या बॅरिकेडच्या बाहेर राहा. बॅरिकेडच्या बाहेर या. छोटी मुलं जी आहेत मैदानावरती त्यांनी बॅरिकेडच्या बाहेर या. नन्हे मुन्ने राही. थोडंसं काळजी घ्या भाई. थोडंसं प्रिकॉशन. आपली जी 7 मध्ये करायचे ते 39. 7-41 समीकरण आहे. रोहित यादव ऑन स्ट्राईक पाहतोय आपण. 11 चेंडू आतामध्ये फेस केलेत आणि 19 धावांची खेळी केल्या. मात्र 7 मध्ये 39 करायचे आहेत. मोठी खेळी करावी लागेल. ब्लॉक होल डिलिव्हरी पुन्हा एकदा हाताळले आहे. सुरक्षित खेळलाय मात्र एकच धाव या ठिकाणी मिळेल. आता समीकरण बघितलं आपण तर 6 आणि 38 या ठिकाणी समीकरण. षटक समाप्त झाले 9 आणि धावसंख्या जर बघितली आपण फुलपाडा वॉरियर संघ 97 धावा 4 खेळाडू बाद. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायच्या 38 धावा. एक खेळाडू आतमध्ये येईल. पंचांनी जसं इशारा केला कारण वेळ जास्त तुम्ही घेतलाय त्याच्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आता सर्कलमध्ये येईल. अमोल पाटील एक असा खेळाडू आज 50 पार केलं पण तो खेळण्याचा जज्बा, तो जुनून, तो हौसला आजही आहे आणि आजही चांगल्या क्रिकेट दर्जेदार क्रिकेट अमोल पाटील खेळतात. शेवटचं षटक आहे. समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू. 6-38 समीकरण होतं. आता मात्र या ठिकाणी या पहिल्या चेंडू या ठिकाणी खेळल्यानंतर जर बघितलं आपण तर फासला काहीसं कमी होणार नाही आहे. नक्कीच खूप मोठं डिस्टन्स पार करावं लागणार आहे. मोठा फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्या सीमारेषे लगत. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. नाही एक धाव या ठिकाणी. मात्र मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतात. आतापर्यंत जर बघितलं आपण तर 2 चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आहेत. कार्पेटच्या रूपाने चेंडू चाललाय मात्र एकच धाव पुन्हा एकदा या ठिकाणी जमा होईल आणि आता 3 चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी नक्कीच अनुभव आहे अमोल यांचा आपण पाहतोय. आणि जसं तो सुमित ढेकळेचा विकेट कदाचित टर्निंग पॉईंट ठरलाय. त्या 3 षटकारानंतर मॅचमधले आलेला रोमांच
त्याचं बाद होणं, उमेश गुर्जरचं बाद होणं, तिथून बदललेला मॅच, तिथून मिळालेली सामन्याला कलाटणी. वाटलं होतं पाठलाग करतोय जो फुलपाडा वॉरियरचा संघ 135 धावांचा, पण ते 2 विकेट म्हणजे सुमितचा विकेट गेल्यानंतर एका बाजूला उमेशनं किल्ला लढवला होता, पण पुन्हा एकदा उमेशचं बाद होणं, त्या मॅचमधली तिची आशा, अपेक्षा, आकांक्षा होती ना, तिथे समाप्त झाली होती. फक्त औपचारिकता बाकी या सामन्यामधली 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलचा खेळ शिल्लक. मोठा फटका या ठिकाणी येतोय का? आणि आता मात्र खूप उशीर झालाय, मात्र उशिराने का होईना फटका येतोय या ठिकाणी 6 धावांसाठी. मी उल्लेख केला उशीर झाला, पण कधी कधी सुधारणेला उशीर झाला तरी चालेल, पण आता यामध्ये झालेल्या चुका पुढच्या मॅचमध्ये करायच्या नाही. अकोटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा जमीन लगत फटका खेळाय, चेंडू जाईल बॉन्ड लाईन जवळ, त्या आहेत फिल्डर 135 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं टीमनं. नारंगी फाल्कन 888नं सुरुवात थोडीशी अडखळीत ढळमळी झाली, मध्ये सुमितने होऊन केलेला प्रतिकार, उमेश गुर्जरची ती इनिंग, वाटलं होतं धावांचा पाठलाग होतोय असं वाटलं होतं, पण 10 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाखल 108, 26 धावानं हा सामना जिंकलाय तो नारंगी फाल्कन 888 संघानं. अभिनंदन. त्यांनी केलेला एक सर्वांग सुंदर खेळ. फक्त एकाचा रोल नाही आहे, प्रत्येकाचा रोल आहे नारंगी फाल्कनच्या 888च्या या विजयामध्ये. आणि फुलपाडा वॉरियर्स फक्त एकाच वेळेला वाटलं होतं ज्यावेळेला सुमित बॅटिंग करत होते की बाबा हा संघ प्रतिकार करतोय, सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांचं बाद होणं, उमेशचं बाद होणं या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. आणि पहिला सामना आजच्या दिवसात त्याला जिंकलाय नारंगी फाल्कन 888 ओन बाय 26 रन. प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट सीझन 1 आता T10 धमाका. पहिला सामना जिथे नारंगी फाल्कनना सामना जिंकलाय. जयजी शेख यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आपण मॅच समरी बघूया. पहिला सामना खेळत होते नारंगी फाल्कन 888 आणि फुलपाडा वॉरियर्स. सध्या स्क्रीनवरती बघू शकता आपण आई जीवदानी मातेचं सुंदर असं मंदिर. मॅच समरी बघा, नारंगी फाल्कनने केल्या 134 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात, ज्याच्यामध्ये पार्थ नाईकची 48 धावांची खेळी, आक्रमक खेळी, 15 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी. आणि ज्यावेळेला पार्थ बाद झाले आणि त्यानंतर मयूर मांगेलेचं योगदान 15 चेंडूमध्ये 39 धावा. हितेश मात्रेनं त्यांना दिलेली 20 धावांनी 7. जय बिष्टानं सुरुवातीच्या षटकामध्ये ठोकलेले सावकार 14 धावांची खेळी. त्यांच्या नावावरती एक विकेट सोहेल शेख आणि दुर्वेश पेतल्याच्या नावावरती, पण दुर्वेश थोडेसे महागडे ठरले. ऋषी ज्यांना पहिले षटक महागडं ठरलं. उमेश गुर्जर 2 षटकं 19 धावा. पाठलाग करताना उमेश गुर्जरच्या 38 धावा, रोहित यादवचे 29. सुमित ढेकळेनं ठोकलेले 3 षटकार मॅचमधले आलेला पलटवार पाहिला होता, पण भावेश पॉवेलचे 2 विकेट्स, मयूर मांगेलेच्या नावावरती 1 विकेट आणि प्रणव निजाईची 2 षटकं, 2 षटकं पार्थ नाईकची इकॉनॉमिकल, ज्याच्यामध्ये विकेट नाही आहेत पण इकॉनॉमिकल स्पेल पार्थ नाईक यांना हाताळला. आणि एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्यामध्ये पार्थची बॅटिंग, मयूरची बॅटिंग, हितेश मात्रेची 7, त्यानंतर भावेश पाटीलचं योगदान, प्रणव निजाईची गोलंदाजी, पार्थचा ऑलराऊंड परफॉर्मन्स, या सर्व गोष्टी आपण या सामन्यामध्ये पाहिल्या आहेत. आणि या